तो सांगते एक कारण कसं नाही म्हणाले, जे तुम चतुर्गुण बलो हि पुमान प्रभुस्यात हंतुम शताधिक बलोति बलम सुशक्तः. एक मनुष्यान अनेक मनुष्यावर जय प्राप्त करून घेऊ का म्हणलं रे. चतुर्गुण बला तागेले की ना 4 म्हणते शक्ती चेड असतात काय संहार करता म्हणलं 100 म्हणते चेड शक्ती असतात. त्या परीक्षे करता सुग्रीवाना म्हणून परीक्षे करता राम तागेले धनुष्य असेल एक बाण काढ त्या बाण प्रयोग करता तागेले बत्तडी केंद्र असेल बाण काढ धनुष्य स्थापन करून बाण प्रयोग करता. त्या बाण सप्त ताल वृक्ष भेदन करून अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पातालपर्यंत बसून थळी अनेक कुमुदी नामक राक्षसांकडे संहार करून एक कार्य नाही अनेक कार्य करून त्या बाण येऊन वापस बत्तडी घेऊन पैसा. इतलं महत् कार्य रामाला बाणाची महिमा आहे. अनायास जाऊन ह्या सर्व राम करतात विश्वास येता. राम आणि संहार करत वाली जायत राम म्हणता वस वाली युद्धा पे तुझी वस म्हणता. सुग्रीव म्हणता डायना रामांगी जाना तू वच का युद्धा का नारे तू वस तुझी वचन युद्धा का पै युद्ध करे युद्धांत तुक जय प्राप्त झाले म्हणले वाली पराजित झाले म्हणले रे क्रेडिट तुकच नव्हे हाव मध्ये आईले म्हणले रे नाव मक्का मक्का मिळचे नाका तुक मिळत झाले मेळ वस म्हणे ते. सुग्रीवाक वही म्हणून दिसले की म्हणता नाव येतले म्हणून शक्ती नाता का जर नाव येतले येवो म्हणून सुग्रीव होता वचन अपेत वाली का वाली या युद्धा का म्हणून अपेता पंथात्वान दिता वाली म्हणता तू खाजी पुढे पेट घाललेली पाहुणी नाही आता वापस येऊन युद्धा का अपेत असतो मग आत्मान दित सर मग त्याशिवाय तो का म्हणता ह्या पंथा बलिष्ठ जाऊन आयला या येत वाले युद्धा का राम सांगून असता सुग्रीवा तू वस तू युद्ध करे तुका क्रेडिट मिळणार मिळता अकस्मात तू युद्ध करचे दायने तसंच संदर्भ आहे तक्षण हा प्रवेश करतो मध्ये म्हणून सांगून असतं त्या धैर्यावर होतो युद्ध अपेता युद्ध आरंभ जाता खरी हक्का आरंभेच हंकार दलाईच्या हक्का कसं नाही करच्या नाही ना सुग्रीवा तिथलं बलिष्ठ असेल वाली अनेक म्हणतात वाली येत रारा बिल्याला अर्धशक्तीवर केले येत असेल म्हणून म्हणत असेल म्हणून तर वाली पेट खात म्हणतो ना हो तागे प्रहार मुष्टी प्रहारच सहन करून घ्यायचा आहे ना एक एक मुष्टी प्रहार करत म्हणतानाचे सुग्रीव मागशी पडेता एक मुष्टी प्रहार मागशी पडेता अनेक पेट मागशी पडेता खरी राम येत की म्हणून राम अत्यंत राम येईल राम धाव नाहीलो आणि राम या ना म्हणून धाव नाहीलो रामा केवळ शरण जाऊन रामा मोस केलं म्हणतो येत म्हणून सांगून ये नाही मग मध्य प्रवेश करतो मग म्हणेल तुला ये नाही मग राम आणि म्हणले काही वेरे सुग्रीवा तुम्ही दोघे जण बाप बाबा मांकडं कोण अण्णा कोण तम्मा बाप बाबा कोण म्हणून मग कळली मग गुरु घरचं का दाय नाही म्हणून म्हणले ते रामा हावा तुझी वाली म्हणले पण तू बाण प्रयोग केला तू मस्त असेल ते कन्फ्युजन झाली मग आता कहा ये नाही म्हणेल काही राम हे कारण बैल आहे रामांसांचे कारण आहे रामा गोत्मा सर्वज्ञ तो परमात्मा ताक सुग्रीव कोण वाली कोण म्हणून कळणार आहे रामाला अभिप्राय कसा नाही म्हणा एक सुग्रीवान रामाक परीक्षा केले परमात्मा वैरी संशय व्यक्त केले त्याने ताकाच तुझे एक पंथ पडो तू पेट खा एक पंथ सोडले रामान अनेक तत्वस रामान कसं सोडल्या म्हणा रे मध्वाचार्य निर्णय घेतात सौभ्रात्रमेश यदि वाञ्छसि वालिनैव नाहं निरागम सथा गजनिं हनिष्ये दीर्घं दीर्घ सहोदरगतः न भवेद्धिकोपः त्यांनी सांगता की रामान कसं सोडल्या म्हणत प्रधान कारण बाप बाबाल मध्य झगडी जास्त असते की नाही गलाट जास्त असता वैर असता सकाळीच उल्लंघ घेऊन झगडी करून असताची सांजवाळे भितर वपास समजा बाप बाबाल मध्ये ह्या झगडी घेत नाही अस बोप बहिणी गलाट करून घेत असतात सांजवाळ म्हणतात समजा रामान कसं केलं म्हणा रे आणि दोघ जण बाप बाबा वैर तात्कालिक जाऊन वैर असतं जरा हा आता मध्य प्रवेश करून बालिक संहार करूचे उचित नाही इथं म्हणा आणि दोघ जण येत राहा मेंढ्यात देता ना कसं नाही हा कॉम्प्रोमाइज करून घेतलं करून घेऊच्या पूर्व मनस परिवर्तन जाऊच्या पूर्व म्हणून रामान सोडले काही पडले इथं म्हणा आम्ही प्रथम संतान आम्ही प्रवेश करच्या ना हे केत नाही तशी जाता राम आमचं सांगते आमच्या घरांतोची पड कुटुंब असेल कडे ना दोघ जणांचं कसं की वैमनस्य असतात त्या वैमनस्य आम्ही परिहार करू का म्हणून आम्ही प्रवेश करताचे आम्ही वाईट जातात आणि दोघ जण मोठं जातात
पुराकडे शिरत आमक त्या सुरवेत कसं नाही म्हणत त्या वैमनस्य तांतांनी परिहार करून घेऊच्या साध्य स्वयं पुढं का त्या सोडका आम्ही दाह्यही नामळाल परिस्थितीत असल्यावर मात्र आम्ही मध्यप्रवेश करू का त्या राम आमक शिकत बाबा वैमनस्य वच्च्या पुरं मनस्परिवर्तन गावच्या पुरं येत राहील त्या नाम उल्लेख करून सोडतात जरा दाईने त्यात कारण सांगेल रामानितलेच कोण म्हणून कळली आंतर्य मध्वाचार्यानं सांगेल म्हणकेची दीर्घ सहोदरगत न भवेत्ति कोपः बाबावालीमध्ये कोप मस्त काळपर्यंत असा नाही वेगळी निवारण जाणवत हनुमंतान म्हणले रामा तो कोण म्हणून कळला ना हांगेल दोन जनांमध्ये सुग्रीवनी वाली कोण म्हणून हाव तुक एक फूल पूरा हळीताने थंय मिळले कसकसन फूल मिळतात पुन्हा हाण घालून दिले ह्या फुल्ला माळ घाल सुग्रीवा आता कोण फुल्ला माळ घाल तो सुग्रीव हो कोण फुल्ला माळ घाल नाही तो वाली म्हणून जायचं म्हणून पेटेल ह्या पंचवर्गीन तशीच पेट खातं सो मागशी पडायचं असं राम येताना कुसन करच्या आणि कसन एकले आणि सुग्रीवान आणि मी गेल दाल्ले अंत्य म्हणतानाची राम थईच मागशी एक रुक्का मागशी पिलो बाणत प्रयोग करून वाली संहार करतात वाली पतन झाल्या राम येता सांगता वाली राम आपलं सांगता रामा महद अन्याय केलं महान अन्याय केलं तू मका हाव कसन मागताने तुक कसन वैर असे नाही हाव तुक कसने केला नाही मी गेली निमित्त तुक कसने कष्ट झाला नाही मग कसले मारली तुला मारची मारल्या मागशीच कसले मारले येत राहिली तू मागशीच मारले वालीच आक्षेप करता रामान कसले आत्म दिसतं कसले मारण्याशे रामान मागशीजान कसले मारल्या पळे अनेक दृष्टी असतात सामाजिक दृष्टी पडल्या राजकीय दृष्टी आध्यात्मिक दृष्टी असते रामानं राजकीय दृष्टी पडल्या सामाजिक दृष्टी कशी म्हणाले मागशीजान मारण्याशी येत्रा येऊन मारलेलं असल्याने रामानं येत्राच्या युद्ध आलेले असले वाली होतो वाली एकलो युद्ध राबत असेल ना त्याला कपी सैन्याने पुरा आपण हाडत असेल रामानं अनिवार्य राहून त्या कपी सैन्य संहार करकाची जात असेल म्हणून तर कितलं प्राणी हानी जात असेल त्या वरोज कधी राम येत राहील मागशी राहून एक दोन्हीच राजकीय दृष्टी पडल्या रामाने येत युद्ध आईल म्हणून देणार वाली समग्र कपी सैन्य अपेत असेल कपी सैन्य संहार मोरका जात असेल प्राणीहानी जात असेल वै प्राणीहानी झाल्यावर अनेक लाभ मिळाला असेल रामा किती म्हणाले खंची कपी सैन्याच्या सहाय्यानं ताडमुगार सीतान्वेषण करू की त्याची कपी सैन्य आता ना जाता युद्ध केलंय राजकीय पडायला ताका मागशी आपण एकल्या का संहार करते एक प्राणीहानीवर केंद्र आहे ना कपी सैन्य मानता आणि मुगार माग त्याची कपी सैन्य घेऊन सीतान्वेषण करतात एकला मात्र काढल्या पुढं अनेक कारण असतात नीच अंक संहार करत म्हणतात नियमना नीच दुष्ट अंक संहार करत म्हणताना संजवाळ पुढपुरा युद्ध आणतो संजवाळपर्यंत मात्र रात्री झाल्यानंतर युद्ध ना आमच्याला टेररिस्ट सांगताना पुरा एलिमिनेट करत म्हणताना त्या पुरा आलोचन करून बैसणारे पुरा जना गिळून घालतात नीच अंक नियम खरी म्हणा रूल्स आणि रेग्युलेशनचा खरी जय आणि पराजय जाता खरी रूल्स आणि रेग्युलेशन्स क्रिकेट आणतो थई नियम फुटबॉल खेळताना नियम बास्केटबॉल खेळताना नियम व्हॉलीबॉल खेळताना नियम कसं लाग जय आणि पराजयाचे प्रश्न असतात हंग जय आणि पराजयाचे प्रश्न ना नीचा काढता संहार करता नियमना मागशीच्या मारो मुखारच्या मारो अनेक आध्यात्मिक दृष्टी असतात म्हणून मध्वाचार्य सांगतात आध्यात्मिक दृष्टी कसं नाही म्हणून म्हणाले वाली यद्यपि दुष्टतो जलरे अंतरंगांतो परमात्मा भक्ततो इंद्रांश संभूत वाली अंतरंगातून भक्ततो त्याला भितरे अंतरंगात त्या सात्विक भाव सुप्त जाऊन असतात रामाने यत्र आई दक्षिण वाली कसन करता म्हणाले त्याला त्या दुष्ट भाव कसा असं आवरण त्या नाश लावून भितर असेल सत्वगुण व्यक्त लावून सुप्त असेल सत्वगुण व्यक्त लावून राम आईला साक्षात परमात्मा गेले यत्र आईला म्हणून भक्तीने प्रणाम करतल तो शरण करतल रामाक एक पंथ शरण चालले आहे राम कोणे असो संहार करणार उद्धार करतात ह्या रामालय वचना अभयं सर्वभूतेभ्यः ददाम्येतद्व्रतं मम राम सांगता
एक पंथ सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति जयाचते. एक पंथ मी गेलं कोण शरण जाता रामात्मक तू एकलोच आणि कोणे नाव म्हणून कोण शरण जाता तसं जन हा अभय दिता म्हणतात. कोणे असो वाली असो मी गेले शत्रू जाल्यार असो हांव तांकां अभय दिता. त्या मी गेलं वचन रामान वचन है वालीना रामान येत्र आयिल्ले असल्यार वाली नमस्कार करत आशिल्लो वालीक संहार जायनाशिल्लो. वाली म्हणता रामा तू कसं जावंक आशिल्लें सीतेक आपोवन हाड दिल्यार जालें ना हांव करत आशिल्लो तें कार्य सुग्रीवाने कसले केल्लो तूं म्हणटा. रावणाक म्हाका इतलें सक्सेस की म्हळ्यार हांव रावणाक एक उत्तर सांगल्यार पुरो चिटकी मारल्यार तो सीतेक आपोवन हाड दिता आशिल्लो. इतली सुलभ आहे तू सीता प्राप्त करून घेवेक आशिल्लें असल प्रकृती कसले केलें. वाली सांगता कित्याक म्हळ्यार रावण वालीन सांगल्यार रावण हाड दिता आशिल्लो. वाली भंय आशिल्लो रावणाक मित्रता कडेन कोण घेतली ताणें इतलो भंय म्हळ्यार आमी दोनी दिवस पळयतना रावण हो बरोबल प्राप्त जाले तक्षण पुराय जाणां लोटून युद्धा केलो. वाली लोटूवर केन युद्धा केलो तो युद्ध करता म्हणून युद्धाक घरा गेले तेन्ना वाली मेळ्ळी. वाली प्रति दिवस चतुसमुद्रा वचून थंय अर्घ्य प्रदान करून येत आशिल्ले थंय घरा गेलो वाली मेळ्ळी सांगली थंय खंयचे एक समुद्रा तीरार अर्घ्य प्रदान करता अशें पुरो म्हणून हो आयलो समुद्र तीराक वाली अर्घ्य प्रदान करता आसा युद्धा यो म्हणलें थंय रावण. वाली कसन केलें म्हळ्यार रावणाक ताका गुटलान घालून ताका धोर घेवन रावणाक तांडून व्हरून खंय बांदून घालें म्हळ्यार अंगद तेजन सांगूची किशकिंधे व्हरून पाळल्या घालला मात्र अंगदाक सान चाललो तो पाळल्या करून बांदून घाले रावणाक. कित्याक म्हळ्यार अंगद रडत आशिल्लो सान चाललो चेडू रडत आशिल्लो हट करता समाधान करता ना कसलेची खेळा वस्तू हाड केली म्हणटले रे समाधान दाखता चेडू म्हणून येवन हाड कसन केलें वाली रावणाक तांडून हाड पाळल्या हाड तांडून बांदून घालें. थंड जालें काय अंगद रडतलो कित्याक म्हळ्यार रावण म्हळ्यार दशानन दशकंठ अंगदान लेखले काय हे 10 मात्याचे सान कीड खंयची हे खंयची कीड गेले पडल्या लांबे लांब थंड जाले काय पळय. त्या काळांवर कसले खेळा सामान आनी पुरा दाखोवन चेडू समाधान करचें. चेडू लावो का म्हणटल्यार खेळा सामान आत्त खेळा सामान ना आत्त खेळा सामान आत्त मोबाईल दिली शिवाय चेडू जेवणाची मोबाईल आसता मोबाईलान तूं खेळ पुरा तितलें भंय आशिल्लें रावणावय. वाली म्हणटा रामा हांव एक उत्तर सांगलें म्हाका ताचे सच्चे आशिल्लें तूं म्हाका सांगिल्लें आसलें रे इतलें सच्चे की म्हळ्यार हांव कसं सांगलें हाड दिता आसलें तूं म्हाका सांगिल्लें आसलें हांव तुका सीतेक प्राप्त करून दिता आशिल्लें न्हय म्हणटा. राम म्हणटा तुका आनी रावणाक सख्य आश्या वचून हांव तुका मारलेलें म्हणटा. कित्याक म्हळ्यार रावणान खंयचे अपराध केला म्हणून घेवन राम आत्ता रावणाक संहार करचे भायर सरला की त्याची अपराध त्याची अधर्म वालीन वर्कींग केले. कसं नाही परस्त्री अपहरण वालीन सुग्रीवान रुमाक बलात्कार करून घेऊन ताणें अपहरण करून दवरून घेतलेलें. तांगेर दोग जनां मध्ये इतलें सख्य आशिल्लें की म्हळ्यार दाराः पुत्राः परं राष्ट्रं भोगाच्छादनमेव वा सर्वमेवा विभक्तं नः भविष्यति कपीश्वर. हांगे रावणान वालीन मध्य कसन सख्य म्हळ्यार कसन मैत्री कसन गोपत जालेलें म्हळ्यार तूं खंयचे राज्यावयलें शासन करता तांचो अर्ध अधिकार म्हाका अर्ध अधिकार तुका दोगांय जाणां समान अधिकार. तूं खंय खंय वचून खंयचे वस्तू रत्न मुक्त हे पुरा अपहरण करून येता तांचो म्हाका वर्गेन अधिकार आसा तुका वर्गेन अधिकार आसा. खंय वचून खंयची स्त्री रत्न अपहरण करून हाडटा त्या स्त्री वयर म्हाका वर्गेन अधिकार आसा तुका वर्गेन अधिकार आसा. कितले तरी म्हळ्यार परस्पर आमगेले पत्नी वयर जाल्यार आमकां अधिकार आसा. असल नीच अपवित्र अशुची मैत्री हांणी दोग जाणां करून घेतली. हे अधर्म रावणान केलेले अधर्म हाण केला म्हण नंतर रामाना सुलभ जाता सीतेक प्राप्त करून घेवचे ताका गोत नावे रामाक. वालीले गेल्ले असले एक क्षण भितर येत आशिल्ली सीता रामान कसले वचनी सुग्रीवाले की कसले केल्लो ताकाच आमी रामाक मर्यादा पुरुषोत्तम म्हणचे ताकाच आमकां सुलभ कार्य जाता म्हणटल्यार आमी दुर्मार्गार वताची दुष्ट जनाले वताची. राम तें दाखोवन दिता. वालीले यद्यपि गेलेले असले वेगळी मेळत आशिल्ली सीता जाल्यार तो तागे दुष्ट प्रवृत्ती सोडत आशिल्ले वाली सीतेक हाण वचून दित आशिल्लो रावण. हाची नंतर सीत मेळची मेळ्ळी रामाक मुखारी वाली वरकेन तशी करता रावण वरकेन करता तांगे दुष्ट प्रवृत्ती तशी चलत आसता अव्याहत जावन त्या मूल नाश करता म्हणून रामाला उद्देश ताकाच तो वाली संहार करता. आनी त्यार सांगता राम उज्जीवयिष्ये हांव तुका
जीवन दिता वाली तुका वांचता माणसला सांगा हाव तुका जीव दिता वाली सांगता कोणामनेच्छति मृतिं पुरुषोत्तमेति रामा नाक माका जीवन नाका किती म्हणा रे कोणाक ह्या भाग्य मिळता तुझ्या हातान मोरचे भाग्य आणि कोणा मिळता आणि कोणाक मिळला म्हणून आत्मसमर्पण करून घेतो तो रामाला की अंत्यारे ताकाची राम वाली का भाग्याला मुखाबाई जन्मांत वालीची इंद्रांश संभोगतो अर्जुन धावून येता अर्जुन धावून आईच्या जना राम पळया सगळे जगत्याचे नियमन करचे असेल नियामक परमात्मा अर्जुनान रथ संचालक धावून येता ताका अनुग्रह करचे त्या तांगडा केले केलेले अनुग्रह अशी वालीला निग्रह नाही अनुग्रह म्हणून तशी रामाना वाली संहार केलाय सुग्रीवाक पट्ट घेऊन दिलाय सुग्रीवाक पट्ट मिळले तर क्षण विसरलं पुरा सीतान्वेषण करो का म्हणले ह्या ओपंद विसरलं भोगजीवनांत मग्न झालं मदिरापान मत्त जाऊन अस्त म्हणताना हनुमंतान सांगले काही सुग्रीवा रामाल कार्य करचे बाकेस करी तू कर मी म्हणलं रे बलेनापी ही कारयामी हाव खटाच तुझे मुखांतर करे सीता गलतीतले वेगळी करी राम सहन करून घ्या ना मस्त वेळ झाला रामांवर कें कसन लेख केलं म्हणा रे अत्त कष्ट जाऊच्या पुरं चातुर्मासो पाऊस येत तसं सीतान्वेषण करोच्या कष्ट जाऊच्या पुरं ताका सुग्रीवाक सोडे आणून रामान सोडले जाल्यार हाका चातुर्मास जाल्ल्यावर केन हो भोग जीवनान तू मग्न झाला राम लक्ष्मणाक सांगता लक्ष्मणा बस येचर दियात आणि समय झालाय आणि समय आम्ही व्यर्थ करच्या ना एक सांग बालिका मी जरा संदेश असं म्हणून सांगा हाव वालिक सुग्रीवाक सांग आम्ही जरा संदेश असं म्हणून हाव वालिक मारलेलं बाण आणि हे असं म्हणून सांग इतकं सांगून या ताक कळत लक्ष्मण रोषावेशारी कुपित जाऊन येता रामाला कार्य आणि के सुग्रीवान कर नाही म्हणून घेऊन धनुर्बाण धारण करून घेऊन येता किष्किंधेत प्रवेश करतो म्हणतानाची वाली कळता सुग्रीवा कळता सुग्रीव कसं करतं म्हणाले रूमे का यंत्रा पेटेता किती म्हणा ती यंत्रा पेटेल पुणे आणि अनेक स्त्रियांक यंत्रा पेटेता लक्ष्मणाने येत म्हणताना स्त्रियांक पडून पुणे ताका मन शांत जातले म्हणून घेऊन जाल्यार लक्ष्मण इतकं रोषावेशार येत असली म्हणाले कोणा पडलं तरी शांत जात ना तो म्हणता खै सुग्रीव रामाल कार्य सीतान्वेषण आणि के कर निता नाही हा आत्मसंहार करत ताका म्हणून घेऊन येता रामान संदेश पेटेला सीतान्वेषण तक्षण कर मी म्हटलं त्याच्या संहार करता म्हणून म्हणला रोमा म्हणता हनुमंतांकडे अत्यंत कसन केलेल्या म्हणा रे पुरा सप्तद्वीपात पुरा सैन्य जमावण जाऊ का म्हणून पुरा कधी सैन्यात आपण दवरले रुमा आलोचन करून तिकडे चतुर्बुद्धीन म्हणता पड्या लक्ष्मणा सुग्रीवाका विसरला म्हणले कोण का बदमले विसरला हो ती कसं सांगतं म्हणाली विसरला म्हणले कोण का आता सीतान्वेषण करचे सामान्य कारण नाही पुरा द्वीपात हा संघटन करू का पुरा कपिंग त्या संघटन करचे कार्य चलत असं मस्त वेळ लागता तांतू प्रवृत्त झालेले तका फुटे वेळ झाले आणि तो सुग्रीवाक एच्चर दिता सुग्रीव एच्चर जाता चौकी जाल्ल्या म्हणून घेऊन तो कसं करता पुराकडे आणि त्याच्या भितर हनुमंतान पुराकडे संघटन केलेलं पुरा सैन्य हे येतच येऊन पावल्यावर केना पुरा जनांक आपण सुग्रीव आदेश करता वचा आणि सोदिया सीतान्वेषण करते का सुग्रीव कसं करतं म्हणा पुरा खै खंचे प्रदेश असं खै पर्वत असं खै नाही असं तुम्ही खै शोधू का एक्झॅक्ट लोकेशन तो हंग ह्या पर्वत असं खै ह्या नाही असं हंग असं अरण्य असं तुम्ही ह्या ठिकाण आपण चार सैन्य करून घेऊन चार दिक्कान पेटेता दक्षिण दिक्कांक हनुमंतो मैंदो नील विविधो इत्यादी अनेक कपिश्रेष्ठांक घाल दक्षिणात पेटेता पूर्वाक एक सैन्य दक्षिणाक उत्तराक आणि पश्चिमाक एक सैन्य अशी पेटेता आणि गोड मॅप घेऊन बसत घेतो पुरा जणां दाखवायच्या त्या सेना प्रमुखांक प्रतिनिधींक राम निमित्ता वैसे सुग्रीवा तुझे भूगोळाचे ज्ञान इतलं अद्भुत असं की म्हणा खरी काही कसं नस म्हणून तू गोत असं कशी तू पुरा जिओग्राफीची ज्ञान कशी येईल तुका म्हणून निमित्त राम आश्चर्यगत रामात सुग्रीव म्हणता पुरा वालील अनुग्रह म्हणतात किती मला वाली म्हाका तेदन धांवडोन गेलेला हांव समग्र भरत खंड भोवला म्हाका खंय खंयची पर्वत आसा खंयची न्हंय आसा
खै खंयचे करेंट असतं पुरा होतच म्हाका त्या ज्ञान वाली अनुग्रहान म्हाका हे ज्ञान प्राप्त जालेलें म्हणटा आनी तूं दक्षिण दिकाक हनुमंताक पेटयता राम हनुमंताक आपूण अंगुलीयेक दिता पळया वच नाशिल्लें सीता लंकेंत आसता म्हणून वच नाशिल्लें हांकां रामाका वच तसो सुग्रीवाका वच तसो जटायून सांगला रावणान अपहरण केला म्हणून सुग्रीवाक वरकेन तें आभरण मेळ्ळें नासता म्हण नंतर पुरादना वच आसा दलरी सैन्य 4 दिकान कसं जालें पेटोवपाक दक्षिणा पेटयल्यार जालें लंकेक 4 दिकान पेटोवचें गरजेचें आसता ना वादिराज स्वामी हांकां एक उत्तर दितात तांणी सांगता की यथा चोराः राजोपभोग्यं वस्तू अपहृत्य स्वगृहेन निक्षिपन्ति चोर केन्नाय कसं करतात म्हळ्यार कोणाला घरा वचून त्या मनुष्याला वस्तू कसं नासता त्या चोर न्हू तागेले घरांत तो दवरून घेना चोर केन्नाय तागेल्या घरांत तो चोर म्हणून संशय येऊन राईड केले म्हटलं थंय वस्तू मेळटले म्हणून चोर कसं करता तागेल्या घरांत त्या वस्तू दवरून घेना विंगडाल घरात दवरता आता रावण सीतेक अपहरण केला लंकेन तूं दवरून घेऊन आसतलें की सांगचें काय ना खंय विंगड कडून केन्ना दवरना शकता लोकनीतीन प्रकटयितूं लोकनीती दाखोवता राय आनी कशी आसता रावणान अपहरण केला म्हणजे तक्षण ती लंकेन तूं आसता म्हणून गॅरंटी ना ताका पुरा कडेन सोदूं का म्हळ्यार हें लोकनीती दाखोवता ताचे खातीर सुग्रीवान 4 कडेन पेटयलें तें आनी तूं राम आतां दक्षिण दिकान तूं सीत मेळटली हें भरवस आसलें आनी अंगुलीक हनुमंताक दिता हनुमंता तूं हें कार्य साधन करून येता म्हगेलो संदेश तिका पावय हें तिका वचून दी ती मेळटा म्हणून म्हाका तुका मेळटली म्हणून म्हाका विश्वास आसा बस म्हणून हनुमंता दिता हनुमंतो त्या कपी सैन्य घेवन तोची ताजे प्रतिनिधी सेना प्रमुख जावन दक्षिण दिका येता हांगा अपरंपार समुद्र सागर उल्लंघन करता कशी कसं करचें आनी मुखार सोदूचें जायना सुग्रीवाकने जाता 1 म्हयने भितर सीतान्वेषण करनी म्हणून जाल्यार सर्वांक मरणदंड म्हणून जाला पुरा कपींक आनी भ्री सोडताले कसं करचें आतां आमी हांगा अपरंपार समुद्र आमी वच्चें जायना मागशी गेल्यार सुग्रीवान मरणदंड पुरा थंय प्रायोपवेशा बसले आनी आमचें जायना मुखार वच्चें कसं करचें म्हणटा त्या काळाक एक कपील म्हणले मांकडां त्या वानरान अयो आमी गेल्ले आनी आमच्यान आमगेलें मरण निश्चित कित्याक म्हळ्यार आमी सीतान्वेषणेक म्हण आयल्या आमगेलें घर दार पुना सोण आयल्या आनी आमकां मरण निश्चित कित्याक म्हळ्यार हांगा समुद्र मागशी गेले सुग्रीव कसं करचें म्हण आलोचन करता म्हणटा अनेक मांकडांक म्हणलें तें कोण सीता म्हणलें त्या मांकडा कसं नाही म्हळ्यार सीत कोण म्हणून वतना खंयचे खातीर आयले म्हणून वतना तें कसं जालें म्हळ्यार हे राजकीय होराट आसता म्हणटना केलो जाणां आपूण हाडटात तांकां कसं आयले म्हणून वच आसना खंयचे होराट करता आसा कसं वच आसना तशी आपूण हाडेल केलो वानरांक ते वानरान म्हणलें की सीत कोण तिगे अन्वेषण कसं जाता आसा तूं आयला आनीक वानरान म्हणलें की सीत कोण म्हळ्यार रामान बायल ती रामान बायल ती कसं जाल्यार रावणान अपहरण केलें कसं अपहरण केलें काणी आरंभ केलें काणी आरंभ करून अशें पुरा जाल्लें तिका रावणान अपहरण केलें आतां आमी सुग्रीवाक रामाल आनी सुग्रीवाक सख्य जाला आमी पुरा सीतान्वेषणेक पूण आयले एक कपीन म्हणलें की हाय आयकून पळय सुग्रीवाल कारणान आमी हांगा आसाचे सुग्रीवाकच निंद करचें आरंभ केलें तें सुग्रीवान आमकां पुरा पेटयलें कसन संबंध आमकां न्ही सीतेक रामाक सुग्रीवाक आनी रामाक कसन संबंध आमी पळय पुरा कश्ट पावता आसाचे घर दार आनी पुरा सोण अनेक मांगडान म्हणलें सुग्रीवाक जोड करूं नका आमगेलो राय तो तागेल चुकी ना हनुमंतान चुकी म्हणलें कित्याक म्हळ्यार हनुमंतान रामाक सुग्रीवाक सख्य करून दिलेलें तागेल चुकी अनेक म्हणाले की हनुमंता जोर करूं नका तो आमगेलो सेना प्रमुख हनुमंता बिणी जोर करूं नका चुकी हनुमंतान नाही कोणाले म्हळ्यार कबंधासुराले म्हळें कित्याक म्हळ्यार कबंधासुरान सांगिल्लें रामाक तुमी हे किष्किंधेकान वच्चा थंय सुग्रीव मेळटा कबंधासुरान चुकी म्हणलें अनेकल्यान म्हणलें कबंधासुरान वरकेन चुकी नाही कित्याक म्हळ्यार कबंधासुरान वाट दाखोवन दिलेलें कसं लेखा किष्किंधे वसा सुग्रीवाक सख्य करा सीतान्वेषण करता सीतेल अपहरण जाल्ले निमित्त सीता अपहरण केलेलं कोण रावणान कारण अपहरण करणी केलें आसतलें इतकें बरो समस्या नाशिल्लें रावणान चुकी म्हणलें अनेक वानरान म्हणलें की रावणान वरकेन चुकी नाही
ताण कसं केलं, ताण आईली सीतेक अपहरण केलं. सीतेन कसं नाही आईली सीता, राम कसं आईले बनाक केके निमित्त तिघे चुकी मारली. केके निमित्ताने आईला आई निमित्त रावणानं अपहरण केलं. अनेक मागणांमध्ये केकेवर केन चुकी नाही, दशरथान चुकी मग केकेन वर नेमकी तक्षण दशरथान दिवचिवा बाईले चांगली म्हणून दिवचिवा ताण पण त्याची मूल कारण हक्का मंगळे सोळा आम्ही वर केन कसं म्हणतात म्हणाले ह्या रामायणाचे ह्या पुरा इथलं पुरा रामायण घेऊन वाल्मिकीने कसं कोणी रामायण बरेल आहे चुकी वाल्मिकीची बोलवून इथलं थोडं समस्ती करून घाला. पण तू इतकं पुरा प्रसंग उल्लेतच पडे कसं झालं मला अर्ध रामायणाचे चरित्रचे अनुवाद घालते. रामायणाचे चरित्र अनुवाद घालत क्षणाची दूर थैकी निद्द झालो पक्क कातोरून घेऊन लासून घेऊन पडले तसं संपाती त्या पक्क चिगुरले काही पडेल. संपाती आणि जटायू बाबा संपाती जटायू अण्णा सान असतं म्हणताना स्पर्धेत दोघं सूर्यमंडला कोण फस्ट उडता म्हणून उडल्या. जटायू संपाती दोघं जण उडतं म्हणताना आणि सूर्याची किरण त्याचे तापान जटायू भस्मदान होता म्हणून संपातीने कसं केलं त्याची पक्क कारण ताका आलिंगन करून घेतलं त्या कसं दावच्या नावाने ते जर त्या पक्क नसल्या संपातीला पडलं थरी कोण असेल ह्या कधी सैन्य पुरा हा गाईल नंतर आणि पुरा रामायण चरित्र एक पंत अनुवाद झाला. रामायण श्रवण झालं त्या संपातीक रामायण श्रवण केले तक्षणच पडया पक्क चिगुरी टाका उठल्या संपादी उठून राहिलो कोण रामायण चरित्र सांगितलंय हम येऊन पडे जा कपी सैन्य जमावणी झाला हक्का रामायण चरित्र ऐकलं निमित्त मग लासून गेले पक्क वापस आईलंय कसं हा सॅम कर का सांगा मग हा ऐकलं सीता अपहरण झाला म्हणून ऐकलं मी गेले तर मग जटायून यथाशक्ती प्रयत्न केला म्हणून ऐकलं आता हाव कसं कर का सहाय्य तू उठून वचून लंकेत खरी असं पडले हांच्या नाव गृध्र दृष्टी हद्दू इथलं शार्पली म्हणाले खय असं म्हणून एक्झॅक्ट लोकेशन सांगता. संपाती पण एक संदेश कसं नाही म्हणाले संपाती गेले लासून गेले फक्त रामायण श्रवण करून आईल वापस आमकवरकेन आमगे जीवन आणतो रामायण श्रवण केले आमगे जीवन आणतो कशाने अनारोग्य असं पक्क चिगूर नाही गेलेली पक्क लासून गेलेले आमचं तशी कसं नाही अनारोग्य पीडित जाऊन अशा पुरं कसं नाही आमगे जीवन आणतो मानसिक रोग अशा पुरं शारीरिक रोग अशा पुरं कसं नाही असल्या रीचे आमक पुन्हा एक चैतन्य येऊ का रोग आहे ते त्यांना उत्साह होता त्या उत्साह त्या चैतन्य येऊ का म्हणून त्याला रामायण श्रवण करतात. रामायण श्रवण केलेल्या कडेला कसं नाही डिप्रेशन असं खंचे होड रोग असं त्या रोग निवारण करतात उत्तम दृष्टांत निदर्शन मिळेल संपाती तसं संपाती उड्डून सांगता सीता अशोकवनांत असं मला सांगता त्या आदेश करून घेतली अशोकवनांतू शिंशपा वृक्ष म्हणा असं त्या शिंशपा वृक्षांतू ती असं मला सांगून तो कृतार्थ जाता तशी त्या किष्किंधा कांड समाप्त मुकारी हनुमंत समुद्र उल्लंघन कर का म्हणून घेऊन हनुमंत प्रवृत्त जाता सर्व पुरातन सांगता सामर्थ्य सांगताची कोणाच्या ना दाय नाव कळी तक्षण अंत्यारे हनुमंत उडता किष्किंधा कांडाचे एक संदेश कसा नाही म्हणारे आमका दिसता बळया प्रत्येक विषयाचे अध्यात्माचे एक संदेश असतात. किष्किंधा म्हणजे आमचे शरीर त्या किष्किंधा जीवात्मच ह्या शरीराचे अधिपती जीव मला कोण सुग्रीवाक किष्किंध प्राप्त झाल्या रामाने घेऊन दिल्या सकल सुख सामग्री असेल ते टाका सुग्रीवाक आमकवरकेन हे शरीर म्हणजे किष्किंध प्राप्त झाला ह्या जीवाक आमकवरकेन पुरा सुख सामग्री असत सुग्रीवा असेल म्हणके सुग्रीवाला कर्तव्य कसं नसेल सीतान्वेषण करोचे विसरून बैसलं तो आमकवरकेन सकल सुख सामग्री असं त्या सुख सामग्री आम्ही अनुभवसितची आमकवरकेन आमगेल कर्तव्य सीतान्वेषण त्या आम्ही विसरून बैसले. सीतान्वेषण मला कसं नाही म्हणारे ज्ञानाचे अन्वेषण सीता मला ज्ञानाचा संकेत त्या ज्ञानान्वेषण कर का आम्ही विसरून बैसल्या सुग्रीवा म्हणके सीता कशी मिळली भूमी खंडित म्हणतात त्या नेगिलू घेऊन त्यांना प्राप्त झालेली आम्ही बरं केला सीता म्हणेल ज्ञान प्राप्त जाऊ का म्हणजे कसं कर का शास्त्र म्हणेल भूमी कसं नसतं थंय आम्ही कृषी कर काय कृषी केल्यानंतर त्या बुद्धी म्हणेल नेगिलू घेऊन शास्त्र म्हणेल ह्या भूमी कृषी केल्यानंतर आमका सीता म्हणेल ज्ञान प्राप्त जाता. अशी आध्यात्मिक संदेश प्रत्येक
प्रति एक कथा प्रसंगात घडणारी आध्यात्मिक संदेश असं एकल्या कितलं ते मला अध्यात्म आम्ही प्रति एक हंतांत आमगेल्या जीवनांत आम्ही अध्यात्म पण एकल्या ना क्रिकेट अंत अध्यात्म कशी शिकवण्याचे म्हणून बरेल क्रिकेट पुराजे नागोतच क्रिकेट कशी खेळचे म्हणून तांचं रूल्स कसं नसतं सामान्य भारतात असे पुराजे नागोतच एक स्टेडियम 3 स्टंप इकडे जण एक टीम आणतो कडे तांचे इकडे कॅप्टन असतं मेन कडे एक ओव्हर 50 असो टेस्ट असो 20 T20 असो तसं नसल्याची 1 ओव्हरान 6 बॉल खेळतात बॅट्समॅन 2 जण हेकडे एक तिकडे एक रनर झालं एक बॅटिंग त्यानंतर अंपायरिंग असतं एक मेन अंपायर असतात एक अंपायर असतं एक आणि एक मेन तो थर्ड अंपायर म्हणून एकला असतात इथलं जाऊन ह्या टीमाक कोच करतले कोचिंग अकॅडमी असतात ताके एक कोच म्हणून असतात इथलं पुरा मॅच विजय प्राप्त झाल्यानंतर तांचे एक कप्पू म्हणून असतात ह्या इथलं अध्यात्मात पुढे येतात अध्यात्म कशी पुढे आणतो क्रिकेट कसं अध्यात्म म्हणून म्हणून संशोधन करून बरेला आहे स्टेडियम म्हणारे आमच्या संसार म्हणाले चक्र काही पडे तांतू 3 स्टंप म्हणारे ज्ञान भक्ती वैराग्य काही ज्ञान भक्ती वैराग्य इक्रजन एक टीम आणतो इक्रजन कोण म्हणारे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 10 झाले आणि एक मन त्या मनच कॅप्टन आमगे मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः मनच कॅप्टन आमका कडे स बॉल 1 ओव्हर आणतो स बॉल म्हणाले आमका संसार म्हणाले स्टेडियम आणता असताना आमगे वैर येऊची बॉल खंयचे म्हणाले काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य ह्या स बॉल त्या बॉल आम्ही कशी खेळता म्हणाले खंयची बॅटान खेळता म्हणाले धैर्य बुद्धी प्रज्ञा प्रतिभा सदाचार सत्कर्म म्हणाले ह्या बॅटान त्या पुरा काम क्रोध मारका पुरा बाहेर घालका 6 मारका म्हणजे त्या पुरा काढका बाहेर खेळतल कोणा 2 जण बॅट्समॅन एक रनर एक बॅटिंग खेळला आणि एक रनर खेळची कोणा हंगे येऊची कोणा म्हणे रनर आणि बॅट्समॅन कोणा म्हणे बाईल आणि बामण संसार म्हणे ह्या स्टेडियम येऊन त्यांनी बॅटिंग खेळका अंपायर कोणा म्हणाले मेन एक राहतं अंपायर यम तो यम पुरा पडयता सामने करचे पुरा तो नोट करून दवर घेता ताक कसं नाही कळना म्हणलं आणि के पक्का लॅक कोणाला असतं म्हणाले तसं नाही चिक्की तुटल्या कळणे म्हणलं ते लेग अंपायर राखून असता तो कोण म्हणजे चित्रगुप्ताला पुरा असता पुरा नोट करून दवर घेऊन असतो चित्रगुप्ताने यमावर केम समस्या झाले म्हणून झाले क्रिकेट अंक करताचे रन आउट आणि पुरा झाल्यावर समस्या जातात थर्ड अंपायर होता तो ते भीतर टीव्ही कोणाला सांगता थर्ड अंपायर कोणा म्हणून म्हणाले परमात्मा पुरा होत असत निर्णय तो देता निर्धार तो करता म्हणल्यानंतर ह्या पुरा इथले खेळका मंडळ आमका संसारात येऊन आमके कोचिंग अकॅडमी आहे कोचिंग आवश्यक कोचिंग खरी घेवचे शास्त्र वाङ्मयच आमके कोचिंग अकॅडमी कोच कोण म्हणून म्हणाले आम्ही गेल्या वेदव्यास मध्वाचार्य तांगल मुखाल आचार्य दासवरेण्य पुरंदरा दासाजी इत्यादी दास पुरा आमचं कोच तांगेल कोचिंग घेऊन ह्या संसार म्हणाले चक्र आणतो आम्ही क्रिकेट खेळले म्हणून झाले रे आमका अंतर कसं मिळता कप्प म्हणाले स्वर्ग एके मोक्ष ह्या असे संदेश सांगचे तात्पर्य प्रति एक चलन वलन तांगेल जीवन आणले अध्यात्म आम्ही पुढे येतो तशी ह्या किष्किंधा कांडाच्या अंत्य आदिराता फाल्याक सुंदरकांडांत प्रवेश करून मुकारे फाल्याक पराक फाल्याच्या समयात वरकेनं व्यत्यास असं अनेक मुख्य कसं नाही म्हणाले आमगेल्या अध्यात्म पडे बापास अध्यात्म आम्ही पुरा आता आमगेल प्रधानमंत्रीना स्वच्छ मंदिर कॅम्पेन दावका म्हणला मंदिर स्वच्छ कसल्या करचे म्हणाले आम्ही स्वच्छ कर आमगेल भितर अंतरंग म्हणाले एक मंदिरच त्या स्वच्छ केल्यावर मात्र परमात्मा येऊन बसता प्रतिनित्य आम्ही मुसुरे ತೊಳೆಯಬೇಕು मनवा मुसरे मन असेल कसं काम क्रोध मुसरे असं त्या आम्ही काढता मंदिर स्वच्छ करत पुरा कसं नाही का म्हणाले आमगेला अंतरंग असेल काम क्रोध पुरा काढायचे का त्याच्यात मात्र परमात्मा येऊन बसता तशी यथाशक्ती सर्वांनी येऊन मंदिराचे स्वच्छता भागी घेऊन त्या स्वच्छ करू की त्यामुळे परमात्मा राम येऊन बसता हांग परा पट्टारे ताणी येऊची किना फूड आहे थंय अयोध्येत प्रतिष्ठा जाऊची किना फूड आहे सर्वत्र
मंदिराची स्वच्छता जाऊ का म्हणले अभिप्राय तशी आईच्या दिवसाक हांगा किष्किंधाकांडाच्या ह्या प्रवचन हांगा समाप्त करतची फाल्याक पराक युद्धकांडाचे सुंदरकांडाचे युद्धकांडाचे दाता पराक मंगळ जाता हांगा आईच्या दिवसाक प्रवचन श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव भगवन राम भगवन राम जगमन राम जगमन राम पांडुरंग श्रीरंग भगवन राम पांडुरंग श्रीरंग भजमन राम भगवन राम भगवन राम जगमन राम भजमन राम पांडुरंग श्रीरंग भगवन राम पांडुरंग श्रीरंग भजमन राम भगवन केशव भगवन माधव भजमन केशव भजमन माधव भगवन यादव भगवन राम भजमन यादव भजमन राम भगवन राम भगवन राम भजमन राम भजमन राम पांडुरंग श्रीरंग भगवन राम पांडुरंग श्रीरंग भजमन राम भगवन मुरहर भगवन गिरिधर भजमन मुरहर भजमन गिरिधर भगवन रघुवर भगवन राम भजमन रघुवर भजमन राम भगवन राम भगवन राम भजमन राम भजमन राम पांडुरंग श्रीरंग भगवन राम पांडुरंग श्रीरंग भजमन राम पांडुरंग श्रीरंग भगवन राम पांडुरंग श्रीरंग भजमन राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्णा हरे
जय राम अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयेयान्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजरः सर्वदैवावृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदा जादिकं लीलयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डनन्दनं लीलयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डनन्दनं देवतामण्डलाखण्डनन्दनं बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की